तुमचं असं एखादं कुठलं आवडतं पुस्तक आहे किंवा एखादं पुस्तक वाचावंच असं प्रेक्षकांना काय सांगू शकाल? तसं बघितलं तर लायब्ररी एवढी मोठी आहे, जुनी आहे. काही पुस्तकं 1820-30पासनं आहेत, काही पब्लिश्ड. आणि आत्तापर्यंत शहाजी महाराजांना जास्त आवड होती. त्यांच्या वेळेस बरंचसं कलेक्शन त्यांच्या वेळेस झालं. आणि नंतर काही आता माझ्याकडे आता अलीकडच्या काळात तर पुस्तकांची आवक एवढी आहे की आता ठेवता येत नाही. कारण कोणी ना कोणी येतं आहे आणि एखादं पुस्तक देऊन जातं आहे. तर पण चांगलं आहे. ती लायब्ररी सगळ्यात पहिले कॉम्प्युटराईज झाली होती. मला वाटतं 1996च्या आसपास आम्ही आमची लायब्ररी कॉम्प्युटराईज करून घेतली. कदाचित ते फर्स्ट कॉम्प्युटर ज्याचं कॉम्प्युटरायझेशन महाराष्ट्रामध्ये सगळ्यात पहिलं असावं. बरं. 96 साली. 96 साली झालं. आणि तुमचं असं कुठलं एखादं आवडतं पुस्तक? बरीच असतील तरी सुद्धा. बरीच आहेत. तर त्यातलं त्यात एक आपले शहाजी महाराजांचे मित्र आणि आमची ज्येष्ठ मार्गदर्शक म्हणूया त्यांना, मनोहर माळगावकर. हे एक इंग्रजीतले एक प्रख्यात लेखक आहेत आणि वारले जात, माहीत असेलच आपल्याला. तर त्यांचे पुस्तकं मला आवडायचे आणि ते भारतातल्या गोष्टी असल्यामुळे त्या विशेष आवडायच्या. आणखीन ते महाराजांचे मित्रही होते, शहाजी महाराजांचे. तर आणि इतिहासकारसुद्धा होते. तर त्यामुळे त्यांची इतिहासाची पुस्तकं आहेत. आणखीन कादंबऱ्या बऱ्याच आहेत, त्या सगळ्या वाचल्यात मी. बरं. म्हणजे असं एक ठराविक नियोजित वेळ असते वाचनाची? नाही, जसं मिळेल तसं असायचं पूर्वी. आत्तासुद्धा वाचतो पण कमी वाचतो.